तर सकाळी जेव्हा ट्रेन येत असते तेव्हा अशी गर्दी असते खूप जास्त. आणि बाहेरून म्हणजे दुसऱ्या इथून जेव्हा स्टार्टिंग असते ट्रेन त्यामध्ये खूप जास्त गर्दी असते. जर स्टार्टिंग पॉईंट एका इथून स्टेशनपासून असेल तर मग गर्दी कमी असते आणि बऱ्यापैकी सकाळी मेल वगैरे असतात त्यामुळे गर्दी जास्त असते. बसून घे ना तिथे होईल. असं मधून थोडं पावसाचं वातावरण वगैरे दिसतं त्यामुळे छान वाटतं की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये पाऊस पडेल वगैरे. तर असं ट्रेनमधून जाताना असं देखावा वगैरे छान वाटत असतं. तर आमच्या इथे जे ऑफिसच्या एरियामध्ये एक पूजा होती तर तिथे असं छानपैकी डेकोरेशन केलं होतं. मध्ये पृथ्वी आहे त्याच्याखाली थोडंसं हात वगैरे असे शंकर पार्वतीचा हात वगैरे असं आहे आणि त्याने डेकोरेशन वगैरे भारी वाटत होतं. सत्यनारायणाची. तर आत्ता वाजलेले आहेत 8 आणि थोड्या वेळाने आम्ही स्वामींचा जो मूवी रिलीज होतो आहे तो बघायला जातो आहे. आणि पहिला जो रिलीज झाला होता देऊळ बंद तो काही थिएटरला बघितला नव्हता त्यामुळे आत्ता जो रिलीज होतो आहे तो बघायला जातो आहे. आणि फर्स्ट शो बघता नाही आला काल पण आज आम्ही चाललेलो आहोत आणि सगळ्या तिकीट पटापट म्हणजे आम्ही जेव्हा ऑनलाईन बुक करत होतो त्या पटापट सगळ्या बुक होत होत्या आणि खूप भारी वाटतं आहे. आणि जो मूवीचा ट्रेलर बघितला आहे त्यावरूनच खूप मस्त वाटतं आहे. आणि स्वामींवरती माझ्या घरच्यांची आणि सगळ्या फॅमिलीची खूप श्रद्धा आहे आणि तर आम्ही बघायला चाललो आहे. आणि बघूया आता मूवी थिएटरला जाऊन स्वामींना प्रत्यक्ष बघण्यामध्ये जो एक्साइटमेंट आहे ते खूप आहे आणि ते बघण्यात खूप भारी वाटतं आहे आता. आणि खूप एक्साइटमेंट तर आहेच त्याचबरोबर स्वामी स्वतः भेटतील असा अनुभव येतो जेव्हा मूवीमध्ये वगैरे बघतो. माझे रिलेटिव्स किंवा कोणी फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना मी सतत सांगत असते की स्वामीवरती श्रद्धा आहे. काही जणांची पण श्रद्धा आहे प्रत्येक गुरुवरती असते आणि त्यामुळे मग आपल्याला असं कोणत्या तरी म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा कुठे गेल्यानंतर खूप भारी वाटतं. निगेटिव्हिटी जाते वगैरे असं आहे. त्यामुळे माझा या गोष्टीवरती विश्वास आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे बघायला. बघूया आता चित्रपट आज बघूया. पहिला दिवस आहे तर त्याचं रिव्ह्यू वगैरे ते सगळे ऑनलाईन दिसणारच आहेत त्यामुळे स्वामींचा चित्रपट नेहमीच चांगला असेल. तर आम्हाला थोडं जायला उशीर झाला होता. त्यानंतर मग तिथे जे आहे पार्किंग वगैरे तिथे खूप गर्दी होती आणि त्यानंतर जेव्हा थिएटरमध्ये गेलो त्या थोडंसं लेट शो चालू केला होता त्यामुळे जे स्टार्टिंग आहे ते आमचे चुकले नाही. त्यामुळे आत्ता सगळं म्हणजे ओपन केलं होतं थिएटर त्यानंतर सगळी माणसं यायला हे सुरुवात झाली होती. सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या ज्या आहेत त्या सीट्स पूर्ण नाही संगे तुलाही नाही कारण मला हरवण्याच्या नादात का होईना कुणाच्या तरी आत्महत्येची तू वाट पाहिलीस. या लहान मुलांना मी दिसतोय कारण तुम्ही माणसं या वयातच खरे असतात. जसे मोठे होतात तसे माणूस होत जातात. पण प्रत्येकाला एक संधी आहे लक्षात ठेवा माझ्यापर्यंत पोहोचण्याची. फक्त थोडं चांगलं वागून तर बघा आणि लक्षात ठेवा हम गया नाही जिंदा है.